चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. चला धन्यवाद डीजे मार्फत महाराजांना मानवंदन दिली गेली पुन्हा आहे आपण सुद्धा मानवंदन देऊया रक्त झालेल्या माती वेचीला मी स्वराज्य मोती भिडवले आम्ही रणांगणाची जाती रोखी आम्हीच वादळाची गती आणि भव्याच्या अभिमानास्पदी श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे मैदानाच्या दिशेने गोलंदाज सजवताना बाहेरच्या गोलंदाजी मार्कवरती या चेंडूवरती विकेटचं फलंदाजी देताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती हिरी धाव नंतर मात्र सिंगल धाव आणि त्यानंतर मात्र पुण्याला मारण्याचा प्रयत्न स्टँड आउट करताना पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडंसं फुटबॉल सुद्धा पाहायला मिळाला परंतु हिंमत ठरला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू मिसावरला थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला. चेंडू अडवला गेला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा फटका थोडासा इथेच मिसफील्ड होताना पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्या 2 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 5 चेंडू 8 धावेची गरज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा 1 धाव अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या होते 9 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सुरेल संगीत डीजे. The hottest girl in the world. Tumka lagai ke she rock your world. Chumka gira de, chumila le ante, bonaze, sinaze, mita de. Thank you. एकदम मॅच झाला. तिसऱ्या मॅचमध्ये आपण चौथ्या मॅचमध्ये आलो आणि 32 नावाचं म्हणून आता 32ची बक्षीस देण्यात येणार आहे. नौका गोलंदाज मार्ग होताना पाण्यामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असते अविनाश. गोलंदाज करावी लागेल नक्की. नक्की विचार गोलंदाजी विकेटचा मारा. गोलंदाजी मार्ग पाण्यामध्ये गोलंदाज कधी होईल. अविनाश ग्राउंड हर्षल तो अविनाश पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. आनंद प्रयत्न चांगला होता. यशस्वीपणे चेंडू हाताळला.
नंतर पाहायला मिळाला दोन्ही संघासाठी पूर्ण duel आहे. चेंडू होता दिले फटका बदला हातामध्ये बसला आणि काय बा ज्यामध्ये बोलू का ओ नो किंमतच्या स्वरूपात मात्र नक्की दोनच्या स्वरूपात धक्कित केलं गेलं गोलंदाजाला तिसऱ्या पंचाने नक्की नामांकन केलंय थर्ड नंबरसाठी पंच साठी रिव्ह्यू घेतलाय. फटका चांगला सजवला थोडा हायटेड चेंडू होता झेल चांगला टिपला गेला परंतु पंचांकडे जेव्हा नजरा वळवल्या तेव्हा मात्र पंचांनी नोचा इशारा दिला. मग एक आपण मेन स्क्रीन मध्ये पाहू शकता नो बिमरच्या स्वरूपात नो येताना पाहायला मिळालं. आता काय असेल उघडा डोळे पहा नीट पुढील चेंडू फ्री हिट नो प्लस वन येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा संधी असेल यावेळी तुम्ही मोठे फटके घेऊ शकता का तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय अविनाश नो चांगला कमबॅक परिवर्तन काळाची गरज आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतो एकेरी धावेसाठी धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 13 धावा. 13 धावा येताना पाहायला मिळतात. फ्रीडची संधी होती परंतु त्याच्या संधीचं रूपांतर षटकार चौकारामध्ये करणं गरजेचं होतं परंतु गोलंदाजाचं कौतुक अविनाश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू होते डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 14 धावा. जिग्नेश एक गुणलेखकाचे भूमिका बजावताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत मात्र नक्कीच डीबीएन लाईव्हचे सर्व अप्रतिम अशा स्कोरर असेल ऑपरेटर असेल त्याच्यानंतर कॅमेरामॅन सर्वांच अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळते या विकास स्मृती चषकामध्ये. पुन्हा एकदा चांगला येस पंचांचा बोट आकाशाकडे विकेटचं पतन पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय अविनाश. धावसंख्येबद्दल जायची ती विकेटचं पतन करूया डीजेला आमंत्रण. डीजे The hottest girl in the world. Tumka lagai ke she rock your world. Chumka gira de, chumila de ante, bonate, sinate, mita de.
हॅलो चला थोडस व्यत्यय आला होता तदनंतर मात्र पुन्हा बॅक टू द मैदानामध्ये पुन्हा एकदा जाऊया बॅक टू द स्टेडियम विकास स्मृती चषक आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न केला होता डॉट शेड्यूल त्यांना पाहतो धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 17 धावा गोलंदाजी मार्ग ऋग्वेद देताना पाहायला मिळतं तर हर्षल आणि अथर्व स्ट्राईक वरती देताना पाहायला मिळतोय मोठे फटके खेळणार का आपल्या संघाचं स्थान निश्चित करणार का पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय अथर्वला आधी सुद्धा संधी मिळाली होती आधी सुद्धा अथर्वच्या बॅटमधून डॉट चेंडू आले होते थोडंसं अथर्वला आता विचारविनिमय करावा लागेल आणि ज्यावेळी आपल्या बॅटला चेंडू लागत नाही ना तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल मग ती शरीरावरती चेंडू आदळू द्या बाईकच्या स्वरूपात येऊ द्या कसा पण येऊ द्या स्ट्राईक रोटेट करू आपल्या साथी जो नॉन स्ट्राईक एंडचा प्लेअर असेल त्याला मात्र नक्कीच साथी सहकार्याला मात्र नक्कीच स्ट्राईक देणं गरजेचं असेल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऋग्वेद यांच्या मार्फत पुन्हा एकची बॅटची लिडिंग लागली होती यष्टरक्षक बीट होताना पाहायला मिळतोय एक धाव येताना पाहायला मिळते धावसंख्या देखील वाढ होईल धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 18 धावा पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एकेरी धावसाठी धावसंख्या देखील वाढ 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाकडे धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 19 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल टोटल सॉरी माफ करा अजून 1 षटक बाकी असेल 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाकडे धावसंख्या होतीये 19 आता चौथ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करण्याचं पाहणं गरजेचं असेल तोपर्यंत कुठे जाऊ नका ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तैनात आहे एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का थ्रो अचूक येणं गरजेचं होतं थ्रो थोडा चुकीत येताना पाहायला मिळाला 2 झाडांच्या मधून कदाचित अचूक नियम घेणं गरजेचं होतं थोडंसं फंबल होताना पाहायला मिळाला 2 धावा येताना पाहायला मिळतोय चिराग गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतो चिराग हर्षल वरती आता नजरा वळू लागतील मोठे फटके खेळावे लागतील हर्षल यांना पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करताना पाहायला मिळतोय चेंडू आता डिक्लेअर झोनमध्ये एकेरी धाबीसाठी कारण की कदाचित फरक पडतो ज्यावेळी आपण दिवसा उजेडामध्ये क्रिकेट खेळणं आणि या रोषणाईमध्ये क्रिकेट खेळणं थोडंफार फरक पडतो थोडंसं अडथळे येतात कारण वारं सातत्यपणाने आपण जर याच लाईटवरती खेळलो ना तर नजरा बसल्या जातात नाही कधीतरी जेव्हा आपण लाईटवरती खेळतो ना थोडासा फरक पडतो यष्टीरक्षकाला थोडासा तो फरक जाणवत सुद्धा असेल पुन्हा एकदा कुंडापेचा चेंडू भिरकावून दिला आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल का डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय का पाहावं लागेल परंतु एक धाव येताना पाहायला मिळते धावसंख्या देखील वाढ होतीये धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावर ते अर्जित केल्या तर धावसंख्या होतीये 23 धावा 23 मोठा फटका येऊ दे नक्कीच डगआउट मधून सांगितलं जातंय टप्प्याचा चेंडू मोठ्या फटक्याची अपेक्षा होती आतुरता होती आणि हा चेंडू येतोय षटकार ज्या षटकाराची गरज चाहूल हुरहुर होती तो मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय अवघ्या डीजे मात्र सुरू डीजे पाहू शकता TBN लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम असं लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जात आहे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता हा चेंडू पाहावा लागेल
कदाचित प्रयत्न करणं गरजेचं असेल. चेंडूला आतमध्ये ढकला. जर षटकार, परंतु 2 षटकार बॅक टू बॅक येताना पाहायला मिळत आहेत. चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता, या गोलंदाजावरती प्रति हल्लेत चढ होता. बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 35 धावा. क्षेत्ररक्षणाची काय गरज होती, जरी झेल नाही टिपला, चेंडूला आतमध्ये ढकला, परंतु चेंडूला ढकला, आतमध्ये ढकललं तरी हरकत नाही, धावं आणणं गरजेचं असेल. परंतु फलंदाज काय आक्रमकपणा दाखवला. बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक होणार का? पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवट गोड झाला, पण त्याच्या आधीचे 2 चेंडू थोडेसे अडथळा देणारे चेंडू होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 35 धावा. विजयासाठी लक्ष असेल 36 धावा. Exclusive. DJ Tejas. DJ, put a nigga back to the record, baby. चला गाज संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विनंती असेल. हर्षद चांगली फलंदाजी केली. संघाला धावसंख्या टोटल झाल्या 35. विजयासाठी लक्ष आहे 36 धावा. चांगली फलंदाजी करताना पाहिलं हर्षल. शेवटच्या क्षणी मोठे फटके येताना पाहायला मिळाले. ते 2 षटकार म्हणजे 2 चेंडूवरती 12 धावा आल्या. तदनंतर मात्र संघाचा धावसंख्येचा आलेख उत्सवताना पाहायला मिळाला. थोडंसं समीकरण बदलताना पाहायला मिळालं. ज्यावेळी बॉल टू रनची मॅच चालू होती, तदनंतर मात्र हर्षलचे 2 षटकार कुठेतरी विचार विनिमय करायला लावणारा ठरलेत वाळूच्या संघासाठी. चला तोपर्यंत चला गाज संघ मार्गस्थ व्हायचा आहे मैदानाच्या दृष्टीने. क्षेत्र सजवण्यासाठी गाज संघ
चला चला हात संघ जास्त वेळ घेतो तुम्ही मित्रांनो, खूप वेळ झाला. क्षेत्ररक्षण सदस्य विनंती असेल, आपल्याकडे एवढा वेळ नाही. जर आपण कोणी पण म्हणजे असं एका टीमला जर टाइमपास करायला सुरुवात वेळाची जास्त वेळ घ्यायला सुरुवात केली तर सर्व टीमना परत तो मेसेज जातो. त्यामुळे जेवढे प्रत्येक टीम चांगली तत्परता आणि त्वरा दाखवेल तेव्हा प्रत्येक संघाला आपण ते सांगू शकतो, नाही तर अन्यथा बोलू शकता त्यांनी केलं मग आम्ही का नाही करायचं. म्हणून कोणीच करू नका ही विनंती असेल. चला शोधून घ्या क्षेत्र शोधून घ्या विनंती असेल. सलामीची जोडी मार्ग होताना पाहायला मिळते योगेश आणि स्वप्नील. चला धन्यवाद डीजे. सर्वेश आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. थोडी इंजरी झाली होती परंतु इंजरी मधून सुद्धा पुन्हा एकदा त्याच ताकदीने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतोय. योगेश आणि स्वप्नील सलामीची जोडी मार्गच होते. योगेश असेल स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंड कडून असेल, स्वप्नील स्ट्राईकला आहे, योगेश नॉन स्ट्राईक एंड कडून येताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच फटका सजवताना पाहायला मिळाला. एकदा वर्जित केले ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितका ताकदीचा थ्रो. इथे काय घडतंय कदाचित दोन्ही ट्रेन एकाच प्लॅटफॉर्मला येताना पाहायला मिळत होत्या परंतु चांगला सिग्नल मिळाला आणि नक्कीच धोका टळताना पाहायला मिळाला. एकच धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. काय घडतंय, चुका होतील का, चुका करतील का, चुकांना माफी नाही. दगडीचा येतो तो आवाज काय येतो, चुकीला माफी नाही. म्हणून बोलत हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कमना होना, हम चले नहीं कर रस्ते पर, भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आणि झेल केला धरतीला दान. पुन्हा एकदा दगडीचा इथून आवाज आला, चुकीला माफी नाही, झेल केला धरतीला दान. म्हणजे तात्या हिंदू स्टाईल मध्ये ओम भगणी भागोदरी ओम भट स्वाहा. झेल केला धरतीला स्वाहा केला. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. सर आधीच्या चेंडूवरती एक धावाली दोन आल्या होत्या. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 3 धावा. चांगला कमबॅक केला, झेलची संधी उपलब्ध करून दिली होती परंतु झेल केला धरतीला दान आणि मोठं मिळतं आयुष्यमान भव. ज्यावेळी तुम्हाला मोठी संधी मिळते त्यावेळी संधीचं सोनं करणं गरजेचं असतं, कारण ज्याला संधी मिळतो तो कर्तृत्ववान, जो संधी निर्माण करतो तो धैर्य. पुन्हा एकदा झेलची संधी होती, पुन्हा एकदा झेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धावायचा प्रयत्न करणार का, आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत तिहेरी धाव अर्जित केली गेली. 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफिल्ड होताना पाहायला मिळतंय. चप्पल चतुरता दाखवणं गरजेचं असेल. पिकअप गॅदर अँड थ्रो हे समीकरण तुम्हाला जोपासावं लागेल तर मात्र क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही अधिराज्य गाजवू शकता. 3 धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 6 धावा. 36 धावांचं लक्ष आहे. 35 धावा केल्या होत्या नक्कीच. गास या संघाने 36 धावा कराव्या लागतील वाळूंज संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका, चांगला देखणा फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला घेतं. 1 धाव पूर्ण केली, एका धाववरती समाधान मानावं लागेल. चांगला तितका थ्रो सुद्धा येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्ड दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत पुन्हा 2 ने वाढ होतीये. धावसंख्या होती 8 धावा. सरासरी जर पाहिली ना तर वाळूंज संघाला प्रति ओव्हर 9ची सरासरी हवी आहे. तर तुम्ही 4 षटकामध्ये 36 धावा करू शकता, म्हणजे प्रति ओव्हरला तुम्हाला 9 धावा येणं अनिवार्य असेल. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 8 धावा येताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील सरासरी मात्र पूर्ण करण्यासाठी एकेरी धावेची गरज असेल का, की मोठा फटका खेळणार. इथे मात्र नक्की आधीच्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु इथे चांगली फलंदाजी सुद्धा करताना पुन्हा एकदा स्ट्रेट दिशेने चढवलेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू कदाचित दिसला नाही का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ होते. आपण पाहतोय आपल्या मुख्य युट्यूब मास्टर फोकस करायचं गेट वरती.
आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय धवलेश मयूरजी ठाकूर साहेब यांचं सुद्धा आपल्या खेळपट्टीच्या दृष्टीने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे, व्यासपीठाच्या दृष्टीने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. आपण जर आपणास विनंती असेल आपण यायचे आणि आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. आपणा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय धवलेशजी ठाकूर साहेब डोंगरपाडा गावचे सुपुत्र इथे मात्र त्यांची आपल्या खेळपट्टीच्या दृष्टीने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो तेच आदरणीय सन्माननीय धवलेशजी ठाकूर साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. जर आपणास विनंती असेल आपण यायचं आहे आणि आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकाकडे धावसंख्या होते 9 धावा. आता समीकरण असेल 18 चेंडू 27 धावेची गरज. चला क्षेत्राच्या घात संघ जास्त वेळ घेताय मित्रांनो, तुम्ही एवढा वेळ नाही आपल्याकडे. कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. घात संघ कर्णधार, जास्त वेळ घ्यायचा नाही, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही, कारण आपण डेली खेळणारे आहेत. आपल्याला कोणता गोलंदाज प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाला कोणता सबस्टिट्यूट घेतलाय. चला उड्या पुन्हा एकदा. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. एक धाव येते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 10 धावा. अजून 26 धावा कराव्या लागतील. 17 चेंडू 26 ची गरज असेल. चांगली गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय कौशिकनं आधीच्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा मोठा फटका सजला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हो हो, चांगला प्रयत्न केला होता पण तो क्षेत्ररक्षणाला दूर. चेंडू जातोय भूर, येतोय चौकाराचा दूर. डीजे होने लगा सनसेट भाई तेरा फुल सेट है मोशन भी देखो मेरा बनने लगा देखो तो हसीना तो वाना भी करीना तो तुमको का फीवर है चढ़ने लगा थोड़ा हार्ड सा होके थोड़ा जेंटल सा होके थोड़ा सेंटी सा. पुन्हा चांगली खेळ करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही सलामीचे सलामीवीर आपल्या संघाची धुरा सांभाळत आहेत. कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीत. प्रत्येक फटका चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, सन्मानपूर्वक खेळ करताना पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न करणार का? एका दोनती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला होईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 15 धावा. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, परंतु एक चौकार चांगला येताना पाहायला मिळाला. पुन्हा टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चुकी करत नाही. विकेटचा पद उडताना पाहायला मिळत आहे. खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. ऐका डीजे मार्फत छोटं संगीत डीजे. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. It's not true. चलो नाचो. Everybody let's नाचो. कर डांस खुला. चलो धन्यवाद डीजे. विकेटचं बदल स्वप्नीलची खेळते संपुष्टामध्ये. आता ऋग्वेद नौका फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळते. स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी समीकरण जर पाहिलं तर धावपटलावरती धावसंख्या अर्जित केल्या ते 15 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील
एक चांगला ब्रेक थ्रू मिळाला. जो मोठे फटके खेळत होता स्वप्नील, त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडताना पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा कौशिक ऋग्वेद, पुन्हा टप्प्याचा चेंडू होता. झेलची संधी उपलब्ध करून दिली होती. एक धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात येताना पाहायला मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्येने वाढ. धावसंख्या ते 16 धावा. अजून विजयासाठी तुम्हाला 13 चेंडू 20 धावेची गरज नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये याच्यावरती काय घडणार, काय बिघडणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केला. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल का? चांगल्या पद्धतीने चेंडू अडवताना पाहायला मिळाले. एक धाव, धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 19 धावेची गरज. 12 चेंडू 19 धावेची गरज. वाळूंज संघाला जर जिंकायचं असेल तर 12 चेंडू 19 धावेची गरज. ऐकूया तोपर्यंत डीजे मार्फत छोटा सुरसंगीत डीजे. Wanna get down for the night here, D-man. I just wanna feel, wanna breathe, wanna live it. Well, is it true that your love is a blessing? I just wanna feel, wanna love, wanna breathe it. Living it all out, I got no religion. I just wanna feel, wanna मुळ्या मैदानाच्या दिशेने रंगत 12 चेंडू 19 धावेची गरज. नौका गोलंदाज स्वयं मार्ग होताना पाहायला मिळतोय. काय घडणार मैदानामध्ये? मोठे फटके खेळणार का? पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 18 धावा. आता 11 चेंडू 18 धावेची गरज असेल. 11 चेंडू 18 धावेची गरज असेल. पहिला फटका क्रॉस द लाईन खेळला. शरीरवृष्टी जास्त वळवली गेली. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव, धावसंख्येने वाढ. चांगली गोलंदाजी स्वयं. 2 चेंडू 2 धावा खर्ची करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते पुन्हा एकदा 19 धावा. या षटकामध्ये मोठ्या धावा. एकाच चौकार षटकाची हुरूर चावल असेल का? परंतु चौकार षटकातून वंचित ठेवावं लागेल गोलंदाजाला. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एक धाव अर्जित केली जाईल का? धावसंख्येत एकने वाढ होते. एका धावचे समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी. बॉल टू रन आतापर्यंत पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा नक्की खर्ची केल्या. धावसंख्येचा विचार करता 20 धावा. 16 धावेची गरज असेल. मग की आता बॅट तर चेंज केली. आता षटकार येणार का पाहणं गरजेचं असेल योगेश यांच्या बॅटमधून. परंतु गोलंदाजी स्वयं चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं ते फलंदाजाला ऋग्वेद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? आणि दुहेरी धाव सुद्धा अर्जित केलं. कारण तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर क्षमतेपेक्षा धावावं लागतं. कारण ज्यावेळेला क्षमतेपेक्षा धावला तर दम लागतो. पण विजयश्री मिळवायचा असेल ना क्रिकेटचा पटलावरती धावा धावा आणि धावा. धावेसाठी धावावं लागतं. म्हणून क्षमतेपेक्षा धावला तर दम लागतो. पण विजयश्री मिळवायचा असेल तर तुम्हाला क्षमतेपेक्षा धावावंच लागत. तर कुठे तर मात्र विजयश्री मिळू शकता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. स्वयं दुहेरी धाव नक्की येताना पाहायला मिळाली. पुन्हा कुटुंबाचा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्रक्षण तैनात आहे. काय घडणार? आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. एक नक्कीच चांगली बाब असेल नक्कीच वाळूंज संघासाठी. तर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. पण क्षेत्रक्षणाला काय करायचं होतं? जेलवरती न येता कदाचित चौकार अडवणं गरजेचं होतं. परंतु नशिबाची साथ मिळते. 4 धाव येताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 26 धावा.
आता विजयासाठी लक्ष असेल 7 चेंडू 10 धावेची गरज. चौकार, हा चौकार म्हणजे चांगला चौकार मिळाला, तो विजयामधलं अंतर कमी करणारा चौकार होता. 7 चेंडू 10 धावेची गरज. येस पुन्हा एकदा विकेटचा पतन होताना पाहायला मिळतोय. कमबॅक केला स्वयं याने आणि ऋग्वेदची खेळते संपुष्टात. ऋग्वेद बॅक टू द पवेलियन डीचे. Is it on now? Is it on now? You ain't never seen a bad girl on the street, living it up, we in a one down city. You ain't never met a bad girl like me, living it up, head on a gun so pretty. Could you fall in love with a girl like me? My baby tough, you got a red machete. You ain't never met a bad girl like me, living it up, head on a gun so pretty. Oh God, oh God, oh God, when the dog goes down, I'm gone. Oh God, oh God, oh God, can you hold me down? You got my love to take, don't give if you want it all. Oh God, oh God, oh God, can you hold me down? चला शेवटचा क्षण मात्र पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू नक्कीच विकेट आला तर 6 चेंडू 10 धावेची गरज. चला या पुढचा होणार सामना असेल आताचा विजेता संघ आणि आधीचा पराभूत संघ वटार संघ. दोन्ही संघ नायकाला विनंतीचा सामना झाल्यानंतर त्वरित टॉस्का बॉस मध्ये यायचंय. 6 चेंडू 10 ची गरज असेल. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. काय घडणार, काय बिघडणार, कोणाचे प्रयत्न कमी पडणार आणि कोण यशस्वी होणार. चला बघूया पुन्हा एकदा मैदानामध्ये तोच थरार पाहतोय. स्वर्गीय विकास स्मृती चषक 2026 मानास सन्मानाची स्पर्धा. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की अर्जित केली. धावपटल्यावरती धावसंख्येत एकने वाढ होते. धावचीची संधी असेल का? येस, पंचांनी मात्र नक्की डिसेंट पेंडिंग ठेवलंय आणि रिव्ह्यू सिस्टम डिसेंट पेंडिंग. सर थर्ड अंपरला नक्कीच पाचारण केलंय, आमंत्रित केलंय धावचीत साठी. नॉट आउट म्हणजे एक धाव येताना पाहायला मिळते. जमेची बाजू असेल. नॉट आउट प्लस एक धाव, धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 27 धावा. तर 9 धावेची गरज. 5 चेंडू 9 धावेची गरज. पाच चेंडू 9 ची गरज. पुन्हा एकदा मयूर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. एक धाव पूर्ण येताना पाहायला मिळते. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 28 धावा. तो चौकार आला त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की 7 चेंडू 10 म्हणजे मॅच मध्ये कमबॅक केला वाळून संघ. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज गाज संघ, गोलंदाज आणि सर्व क्षेत्ररक्षक यांनी मात्र दाखवून दिलं की तितकं शक्य नाही, आम्ही सुद्धा त्याच ताकदीचे प्लेयर आहोत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की अर्जित केली. चांगलं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली जाईल का? येस, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. आता समीकरण असेल 3 चेंडू 6 धावेची गरज. 3 चेंडू 6 धावा. चांगली गोलंदाजी. कधी सामना झुकला जातोय वाळून संघाकडे तर कधी सामना झुकला जातोय गाज संघाकडे. मग क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल याची शाश्वती न देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट.
पुन्हा एकदा काय करणार 3 चेंडू 6 धावा 6 धावा 3 चेंडू. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतंय. कदाचित शेवटच्या क्षणी वाईटची वाट नाही बघायची. कुणीतरी सांगून गेलंय ज्यावेळी मॅच निर्णायक असते ना वाईटला सुद्धा मारा. एक एक दुहेरी धाव येऊ द्या, शेवटच्या क्षणी वाईटची वाट न बघणं. परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मयूर प्रेशर ज्यावेळी गोलंदाजा प्रेशर होता 6 चेंडू 10ची गरज होती त्यावेळी मात्र गोलंदाजाने गोलंदाजी भूमिका बजावण्यासाठी आला. हा चेंडू काय करणार पाहणं गरजेचं आहे. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, धावचीची संधी असेल का. येस एकच धाव आणि विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. योगेशची खेळते संपुष्टात. योगेश बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद. 1 चेंडू 6 धावा म्हणजे शेवटच्या क्षणी षटकार मारा आणि हिरो बनण्याची संधी आहे. एक चेंडू 6 धावा 5 धावा माफ करा 5 धावेची गरज म्हणजे षटकार येणं गरजेचं असेल. आणि हा सामना जिंकताना पाहायला मिळतोय गाज संघ. विजेता संघाचं खूप अभिनंदन आणि वाळूंज संघ पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. चला दोन्ही